आज आपण बेंथमचे कायद्यासंबंधीचे विचार या विषयाचे अध्ययन आपण या ठिकाणी आज करणार आहोत. बेंथमचा जर आपण पूर्व इतिहास पाहिला तर बेंथम हा बॅरिस्टर होता. त्याचे वडील पण बॅरिस्टर होते. म्हणजेच तो एकंदरीत एका सुखवस्तू घराण्यामध्ये तो ज्या ज्या घराण्यामध्ये कायद्याचं वातावरण अस्तित्वात आहे अशा सुखवस्तू घराण्यामध्ये बेंथमचा जन्म झालेला आहे. मग बऱ्याच अंशी बेंथमने कायद्याच्या दृष्टिकोनातून वकिलीच परंतु बॅरिस्टर जरी असेल तरी त्यांनी वकिलीचा व्यवसाय मात्र कधीच केलेला नाही. कारण वकिलीचा व्यवसाय त्यांनी केलेला नसल्या कारणाने वकिली मधील कारण कसं होतं की त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये जे काही कायदा आणि सुव्यवस्थेची जी व्यवस्था होती त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या असं त्यांना जाणवलं. आणि म्हणून मग ह्या त्रुटी पूर्ण करण्याकरिता काय केलं गेलं पाहिजे या संदर्भात त्यांनी एक विशेष अशा पद्धतीचा आराखडा आखला गेला पाहिजे असं मत त्यांना वाटलं. मग परंतु कालांतराने काय झालं की जॉन स्टुअर्ट मिल आणि ऑस्टिन या दोन नामांकित शिष्यांनी बेंथमच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचाराला चांगल्या प्रमाणामध्ये चालना मिळवून देण्याचं कार्य केलं. त्यांच्या विचाराचं महत्व पटवून देण्याचं कार्य केलं. जे बेंथमचे शिष्य होते जॉन स्टुअर्ट मिल आणि ऑस्टिन हे जे दोन विचारवंत होते यांनी आपल्या गुरुचं म्हणजे बेंथमचं म्हणणं हे लोकांपर्यंत पटवून देण्याचं कार्य केलं. जे इंग्लंडमध्ये बहुतांश लोकांना त्यांचं मत हे मान्य नव्हतं. मग कायद्याच्या संदर्भामध्ये जर कायद्याच्या व्याख्या किंवा कायद्याचं स्वरूप जर मांडतो म्हटलं तर बेंथमने सर्वप्रथम राज्य आणि समाज या दोन्ही संज्ञांचा उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून विचार केला आणि त्यातूनच त्याने कायद्यासंबंधीचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. मग उपयुक्ततावाद म्हणजे नेमका हा असा हे आहे की त्या संदर्भामध्ये एक मिनिट Asad. Asad. हाँ बोल दे. हॅलो काय म्हणते लय? काही नाही रे काय बा, ठीक म्हणते? आहे. काही नाही, ठीक आहे, तू सांग. कुठं आहे? बरं हॅलो दुकानावर. हा बस कुठं बस आहे? कोमले चेतन हा तर आपण जे बेंथमने जे काही सांगितलेले होते आपल्या याच्यामध्ये बेंथमच्या राज्य म्हणजे सुख समृद्धीसाठी मनुष्याने निर्माण केलेला समूह होय अशा पद्धतीची व्याख्या बेंथमने केलेली आहे. आणि उपयुक्तता म्हणजे उपयोगिता हाच या संघटनेचा मूल आधार राहतो. म्हणजे जे काही राज्य असेल त्या राज्याचा मूलभूत आधार हा काय आहे तर मूलभूत आधार हा सुख समृद्धी प्राप्त करणे हाच आहे. आणि म्हणून मूलभूत आधाराच्या माध्यमातून जसं राज्यसत्तेच्या आज्ञेचे पालन लोक उपयुक्त असतात त्या उपयुक्त असतात म्हणून करतात, भीतीमुळे किंवा करारामुळे करीत नाही असे बेंथमचं मत आहे. की राज्यसत्तेचं जे काही मत असेल ते भीतीमुळे किंवा याच्यामुळे करत नाही तर ते उपयुक्तता आहे म्हणून करतात. अशा पद्धतीचे विचार हे बेंथमने मांडलेले आपल्याला दिसतात. बेंथमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर राज्य ही एक काल्पनिक संस्था आहे असं तो म्हणतो. आणि समाज ही अंतिम सत्य नसून व्यक्ती हेच अंतिम सत्य आहे या या विषयावर तो येऊन पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून व्यक्ती हा समाजाच्या दृष्टिकोनातून बेंथमच्या दृष्टीने समाज ही एक काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक संस्था आहे. तर समाज हे अंतिम सत्य नसून व्यक्ती हेच अंतिम सत्य आहे असं तो म्हणतो. मग राज्य ही कायदा करणारी संस्था आहे
सार्वभौमत्वाची आज्ञा ही कायद्याच्या स्वरूपात व्यक्त होत असते. कायद्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असते. राज्याच्या आज्ञेचे पालन करणे केल्यामुळे निर्माण होणारे दोष राज्याच्या आज्ञा न पाळल्यामुळे उद्भवणाऱ्या दोषांपेक्षा कमी असतात आणि म्हणून आपण राज्याच्या आज्ञेचे पालन करतो असे बेंथम म्हणतो. म्हणजे आपल्या राज्याच्या आज्ञेचे पालन आपण का करतो, तर त्याची इच्छा असते लोकांची की आपण त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. कायद्याची व्याख्या करताना बेंथम नावाचा विचारवंत असं म्हणतो की कायदा म्हणजे सार्वभौमत्वाची इच्छा होय. बेंथमने कायद्याची व्याख्या करताना असं म्हटलं की कायदा म्हणजे सार्वभौमत्वाची इच्छा होय. मग ही इच्छा आदेशाच्या स्वरूपात व्यक्त होत असते. राजकीय समाजाचे सदस्य स्वाभाविकपणे अथवा सवयीपोटी कायद्याचे पालन करीत असतात. लोकतंत्रात्मक राज्यात विधी वा कायद्याचे स्वरूप सरळ असावे. कायदे सरळ सोपे असल्यास लोकांना अधिकतम सुखासाठी आहेत हे समजू शकते असं बेंथम म्हणतो. म्हणजे कायदे हे असे असले पाहिजे की लोकांना ते समजले पाहिजे आणि लोकांना समजले पाहिजे आणि अधिक सरळ आणि सोपे असले पाहिजेत. म्हणजे ते कायदे आपल्यासाठी आहेत अशा पद्धतीची भावना ही नागरिकांमध्ये निर्माण होईल असं तो म्हणतो. आणि म्हणून बेंथमने जे काही आपल्या याच्यातून सांगितलं आहे की फ्रेंच क्रांतीतून उदयाला आलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी घोषणा आहे ही भ्रामक स्वरूपाची आहे आणि स्वातंत्र्य हे मानवाचे अंतिम उद्दिष्ट नाही, तर त्याच्यामध्ये सुख हेच मानव जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पनांना तो एवढं महत्व देत नाही. स्वातंत्र्यापेक्षाही सुख हा आवश्यक आहे असं तो म्हणतो. त्याला राज्यामध्ये स्वातंत्र्य नको आहे, तर सुख अधिकतम लोकांचे अधिकतम सुख त्याला पाहिजे आहे की सुखाशिवाय मनुष्य चांगलं जीवन जगू शकत नाही. एक वेळचं स्वातंत्र्य नसेल तरी चालेल, परंतु सुख जर त्याला मिळालं नाही तर तो चांगलं जीवन जगू शकत नाही. अशा पद्धतीचे विचार हे बेंथमने मांडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अधिकतम लोकांच्या अधिकतम सुखाच्या आधारावर त्याने राज्याच्या संकल्पनेला अनुसरून कायद्यासंबंधीचे विचार मांडलेले आहेत. जो कायदा व्यक्तीला जास्तीत जास्त सुख प्राप्त करून देईल तो कायदा योग्य आहे असं तो म्हणतो. ज्या कायद्याच्या आधारावर व्यक्तीला योग्य पद्धतीचं सुविधा सुख प्राप्त होत असेल तो कायदा उचित कायदा आहे, न्याय्य कायदा आहे अशा पद्धतीचे विचार बेंथमने मांडलेले आहेत. मग कायद्याचा आधार घेऊन कायद्याच्या चौकटीमध्ये मग ते कुठलेही कायदे असो, जो कायदा आहे तो कायदा लोकांना जास्तीत जास्त सुख प्राप्त करून देणारा असला पाहिजे. जर काही कायदे चुकीचे असतील तर ते चुकीचे कायदे रद्द करण्याचा किंवा नष्ट करण्याचा अधिकार सुद्धा जनतेला असला पाहिजे, नागरिकांना असला पाहिजे किंवा राज्यांना असला पाहिजे. म्हणजे राज्य समाजाच्या लोकांच्या हितासाठी अधिकतम लोकांचे अधिकतम सुख. जर काही कायदे असे असतात की जे अधिकतम लोकांच्या अधिकतम सुखाच्या विरुद्धामध्ये असतात, ते त्यांच्या आड येत असतात, तर असे कायदे जे आहेत असे कायदे हे नष्ट केले गेले पाहिजेत असं सुद्धा बेंथमला वाटते. आणि म्हणून जे कायदे योग्य आहेत, न्याय्य आहेत, उचित आहेत, अधिकतम लोकांचे अधिकतम सुख साध्य करून देणारे आहेत तेच कायदे उचित आणि योग्य कायदे आहेत असे विचार बेंथम मांडले. आणि म्हणून बेंथमच्या या उपयोगितावादाच्या सिद्धांताला अनुसरून राज्यासंबंधीचे किंवा राज्यामध्ये कायद्यासंबंधीचे विचार हे बेंथमने मांडलेले आपल्याला दिसतात. मग एकंदरीत जर विचार केला तर अधिकतम लोकांचे अधिकतम सुख साध्य करून देणारे कायदे हेच उचित कायदे असतात अशा पद्धतीचे विचार बेंथमने मांडलेले आहेत. मग त्याच्यानंतर बेंथमचे कायद्यासंबंधीचे जे काही कायद्याचे प्रकार आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत. आणि म्हणून
बेंथमच्या कायद्यासंबंधीच्या विचाराच्या याच्यामध्ये मी एक मिनिट तुमचे फोटोज काढून घेतो. तर बेंथमने कायद्यासंबंधीचे विचार जे मांडलेले आहेत त्या कायद्यासंबंधीच्या विचाराला अनुसरून त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचे हे दिसून येतात की जेणेकरून जे कायदे आहेत बेंथमने सांगितलेले कायद्याचे प्रकार, नैसर्गिक कायद्याची संकल्पना जी आहे जे बऱ्याच यापूर्वी आपण अभ्यासलेल्या विचारवंतांनी सांगितलेली आहे, तर नैसर्गिक कायद्याची संकल्पना ही बेंथमला अजिबात मान्य नाही. मग बेंथमने कायद्याच्या संदर्भामध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार दैवी कायदे, दुसरा प्रकार मानवी कायदे. हे दोन प्रकार कायद्याच्या संदर्भामध्ये बेंथमने मांडलेले आपल्याला दिसतात. मग दैवी प्रकार कायद्याचा दैवी दोन प्रकार महत्वाचे आहेत. बेंथमला नैसर्गिक कायदे त्याला मान्य नाहीत. त्याने जे प्रकार सांगितले आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार त्याने सांगितले आहेत. पहिला प्रकार सांगितला आहे दैवी कायदे आणि दुसरा प्रकार सांगितला आहे मानवी कायदे. तर जो प्रकार त्याने सांगितलेला आहे पहिला आहे दैवी कायदे. दैवी कायद्याचे ज्ञान जे असते ते मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या पलीकडील असते. त्यामुळे हे कायदे अनिश्चित असतात. दैवी कायदे हे रहस्यमय सुद्धा असतात. म्हणजे कल्पना शक्तीच्या पलीकडे मनुष्याची जी ज्ञान किंवा कल्पना शक्ती आहे त्याच्या पलीकडचे हे कायदे असतात जे दैवी कायदे ज्याला म्हणतात. आणि हे कायदे रहस्यमय सुद्धा असतात. आणि हे कायदे किती आहेत याच्या संदर्भामध्ये सुद्धा स्पष्ट सांगणे कठीण झालेलं असते. आणि म्हणून अनिश्चित असते की हे कायदे किती आहेत, कारण ते मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे गेलेले असतात आणि ते कायदे हे रहस्यमय सुद्धा असतात. आणि म्हणून ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर जे दोन प्रकार बेंथमने सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे दैवी कायदे, ते कायदे मनुष्याच्या कल्पना शक्तीवर आधारलेले असतात किंवा मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या पलीकडले असतात. त्यामुळे त्यांचे हे कायदे अनिश्चित स्वरूपाचे असतात आणि ते रहस्यमय सुद्धा असतात असं बेंथम म्हणतो. दुसरं जे आहे मानवी कायदे. दैवी कायदे राज्यासाठी आवश्यक नसून मानवी कायदे हेच राज्यासाठी आवश्यक असतात असं बेंथम म्हणतो. उपयुक्तता किंवा उपयोगिता हाच प्रत्येक कायद्याचा मुख्य आधार आहे असं सुद्धा बेंथमला वाटते. उपयोगिता हा मुख्य कायद्याचा आधार आहे असं बेंथमला म्हणायचं आहे. आणि मग जर एखादा कायदा मनुष्याच्या हितासाठी उपयुक्त किंवा उपयोगी नसेल तर तो नष्ट करण्यात यावा असे बेंथम म्हणतो. एवढंच नाही तर जनतेच्या अनुपयोगी असलेले कायदे किंवा विरोधी असलेले विरोध करण्याचा अधिकार तो जनतेला देतो. जे कायदे जनतेच्या विरोधी आहेत त्या कायद्यांचा विरोध करण्याचा अधिकार त्याने जनतेला दिलेला आहे. समाजासाठी अनुपयुक्त असलेले कायदे नष्ट केले जावेत आणि ते जर नष्ट केले नाही तर कायद्याचं स्वरूप मात्र नष्ट होते असं बेंथमला वाटते. आणि म्हणून कायद्याचं स्वरूप जे आहे ते कायद्याचं स्वरूप नष्ट होऊ नये यासाठी जे कायदे उपयोगितेच्या पलीकडचे आहेत, ज्यांची उपयोगिता संपलेली आहे असे कायदे नष्ट व्हावेत असं तो म्हणतो. अशा पद्धतीने हे जे दोन प्रकार आहेत हे दोन प्रकार कायद्याच्या संदर्भात किंवा कायद्याचे दोन प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. पहिला दैवी कायदे आणि दुसरा मानवी कायदे. त्याच्यानंतर जे कायद्याचे उद्देश आहेत, कायद्याचे उद्देश स्पष्ट करताना चार बाबी महत्वाच्या आहेत. बेंथमने कायद्याचे उद्देश स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की त्याने चार गोष्टीकडे फोकस केलेला आहे किंवा चार गोष्टी ह्या प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला दिसतात.
त्यामध्ये पहिली गोष्ट आहे सुरक्षितता, सुरक्षा. दुसरा आहे जनसमृद्धी, जीवन समृद्धी. तिसरा आहे समृद्धी आणि चौथा आहे समानता. तर चार गोष्टी त्याने कायद्याच्या उद्देश स्पष्ट करण्याकरिता सांगितलेल्या आहेत. चार गोष्टीकडे भर दिलेला आहे. पहिला आहे सुरक्षा, दुसरा आहे जीवन सामुग्री, तिसरा आहे समृद्धी आणि चौथा आहे समानता. तर ह्या ज्या चार गोष्टी सुरक्षा, जीवन सामुग्री, समृद्धी आणि समानता, ह्या चार गोष्टींच्या आधारावरच तो कायद्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या सर्वांमध्ये अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हाच एक महत्वाचा एक त्या ठिकाणी हे दिसतो आपल्याला. कायद्याची उपयोगिता ही कशा पद्धतीची असते हे सुद्धा त्याने सांगण्याचा प्रयत्न केला, की कायद्याचा उद्देश ठीक आहे, पण कायद्याची उपयोगिता का असते, हे कायद्याची उपयोगिता स्पष्ट करण्यासाठी सुद्धा त्याने 6 प्रकारची कायद्याची काही लक्षणे आहेत, ती 6 लक्षणे त्याने सांगितलेली आहेत. बेंथमने कायद्याची उपयोगिता स्पष्ट करणारी किती लक्षणं सांगितली? 6 लक्षणं सांगितली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे कायद्याचा जनतेच्या आशा आकांक्षेला अनुसरून विवेक बुद्धीनुसार आधारित असला पाहिजे. कायदा हा जनतेच्या आकांक्षेला अनुसरून विवेक बुद्धीवर आधारित असला पाहिजे, हे पहिलं लक्षण. दुसरं, कायद्याच्या कायद्यात विरोधाभास नसावा, ज्यामधून दोन वेगवेगळा अर्थ निघू शकेल असे शब्द कायद्याच्या मसुद्यामध्ये नसावेत, तो स्पष्ट असावा. तिसरं असं, प्रत्येक कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी त्याचा प्रचार, उपक्रम, जनमत यासारखे सर्व प्रकारचे उपाय योजले जावेत. चौथा असा आहे कायदा सरळ, सुबोध व स्पष्ट असावा. पाचवा असा आहे कायद्याचे व्यावहारिकता असावी. आणि 6वं, कायद्याचे पालन पूर्णपणे झाले पाहिजे. कायदा भंग करणाऱ्या शिक्षा देण्याची व्यवस्था असली पाहिजे. अशा पद्धतीची लक्षणं, जे कायद्याची लक्षणं आहेत, ती कायद्याची लक्षणं बेंथम सांगताना आपल्याला दिसतो किंवा बेंथमने सांगितलेली आहे. मग कायद्याच्या संदर्भामध्ये जे विचार बेंथमने मांडले, त्या संदर्भात कायद्याची काही संहिता सुद्धा त्याने सांगितलेली आहे. सर्वसामान्य कायद्याचे संहितीकरण म्हणजे वर्गीकरण करण्यात यावे असा आग्रह बेंथम धरतो. आणि असा आग्रह धरणारा बेंथम हा पहिला विचारवंत आहे की कायद्याचं वर्गीकरण झालं पाहिजे, कायद्याचं संहितीकरण झालं पाहिजे. इंग्लंड व अमेरिकेत कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्याचा आग्रह बेंथमने धरला. कायद्याचे संहितीकरण या विषयावर त्याने विपुल लिखाण केले आहे. त्याचे सर्व सामान्य कायद्याचे वर्गीकरण, कायद्याचं जे वर्गीकरण त्याने केलं ते 4 भागामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. ते 4 भाग असे की नागरी कायदा, कायद्याचं वर्गीकरण करताना त्याने नागरी कायदा, फौजदारी कायदा, घटनात्मक कायदा आणि आंतरराष्ट्रीय कायदा अशा 4 भागामध्ये त्याने कायद्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अशा 4 भागांमध्ये त्याने कायद्याचं वर्गीकरण करून कायद्याच्या संदर्भामध्ये कायद्याचं संहितीकरण स्पष्ट केलेलं आहे. परंतु त्याचे जे विचार होते ते इंग्लंड किंवा अमेरिका सारख्या देशामध्ये तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याच्या या विचारांना कुणीही महत्व दिलेलं नाही. आणि म्हणून त्याचे विचार जे आहेत ते विचार लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये पाहिजे त्या प्रमाणात योग्य वाटत नव्हते. परंतु कालांतराने त्याच्या विचाराची जाणीव किंवा त्याचे विचार लोकांना पटवू लागले आणि मग कायद्याच्या संदर्भात जे विचार त्यांनी मांडले ते विचार लोकांना येऊ लागले. हेनरी बेनन नावाचा विचारवंत असं म्हणतो की बेंथमच्या मृत्यूनंतरच्या काळात विविध देशामध्ये झालेल्या कायद्याच्या संहितीकरणावर त्यांच्याच विचारांचा प्रभाव असल्याचा दिसतो. परंतु बेंथमच्या मृत्यूनंतर बऱ्याच देशामध्ये जे कायद्याचं वर्गीकरण करण्यात आलं, त्या कायद्याच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये किंवा ज्या ज्या देशामध्ये कायद्याचं वर्गीकरण किंवा कायद्याचं संहितीकरण झालं त्या सर्व देशामध्ये बेंथमच्या या कायदेविषयक विचारांचं किंवा बेंथमने सांगितलेले कायद्याच्या
विभागणीचं वर्गीकरणाचा प्रभाव किंवा बेंथमच्या विचारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून बेंथमचं जे संहितीकरणाचं हे होतं, बेंथमचे जे कायदेविषयक विचार होते ते विचार त्याच्या जिवंत असतानाच्या काळामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये लोकांना पटले नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याचे विचार हे त्याच्या मृत्यूनंतर लोकांना पटवू लागले. त्यांचे जे शिष्य होते त्या शिष्यांनी त्यांचे विचार हे पुढे पोहोचवण्याचं कार्य हे अविरतपणे केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने बेंथमचे जे विचार होते कायदेविषयक विचार हे या ठिकाणी आज आपले विचार संपलेले आहेत. याच्या नंतरच्या क्लासमध्ये आपण नंतरचे विचार जे आहेत न्याय व्यवस्थेसंबंधीचे जे काही विचार आहेत ते पाहू आणि ते संपल्यानंतर मग त्याच्यानंतरचा जो विचार बनतो तो त्याच्या नंतर सुरू करू. तर आपण बेंथमचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे आपला जे सिलेबस आहे हा सिलेबस संपल्यानंतर आपण याचे जे काही प्रश्न असतात याच्यावर येणारे पर्यायी प्रश्न जे तुम्ही जे आता ऑनलाईन पेपर मध्ये सोडवत आहेत अशा पद्धतीचे पेपर सुद्धा म्हणजे प्रश्नाचं मी एक फॉर्म तयार करत आहोत. तो फॉर्म आपण आणि गुगल फॉर्म त्याच्यामध्ये ते प्रश्न येणार आणि ते प्रश्न तुम्हाला मग परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी राहणार. परंतु त्या प्रश्नांवर आपण जसा आता क्लास घेत आहोत तशा पद्धतीचाच क्लास घेणार आहोत. त्याचे उत्तर तुम्हाला मी या क्लासमध्ये अशाच क्लासमध्ये सांगणार आणि ते झाल्यानंतर प्रत्येक युनिट वाईज देणार म्हटल्यास आणि मग ते झाल्यानंतर प्रत्येक युनिटवर आपण एक क्लास किंवा लागलं आवश्यकता असेल तर 2 क्लास घेऊ. ते क्लास संपल्यानंतर त्या क्लासचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ उत्तरासह तुम्हाला आणि तो गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला पाठवल्या जाईल. म्हणजे तुम्ही त्यावरून सराव पण करू शकणार. कुठे काही अडचण आली तर उत्तरांची उत्तर शोधून तुम्हाला त्याचं हे करता येईल. काही आपण जे क्लास घेणार ऑनलाईन त्याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तर सांगेल. परंतु कुठे काही अडचण आलीच तर तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा पाहता येईल आणि उत्तर शोधता येईल किंवा तुम्हाला पुस्तकामधून सुद्धा उत्तर शोधता येईल. मी तर उत्तर सांगेलच. परंतु त्यानंतर जर काही अडचण आली तर तुम्हाला त्या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणून प्रत्येकानं येणारे जे काही समोरचे क्लास आहेत ते अटेंड करा. आपल्या मित्रांनाही सांगा कारण मग तुम्हाला काही समजणार नाही. मी तुम्हाला ते पद्धतशीर समजून सांगेल आणि मग आपण ते गुगल फॉर्मची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला सेंड करू. आजचा हा क्लास जो आहे हा आपण इथेच थांबवू. कुणाला काही अडचण असेल तर विचारा. प्रेझेंटी मला तुमची मांडायची करायची आहे कारण प्रेझेंटी गव्हर्नमेंटनं मागितलेली आहे. तर मी आता फोटो काढून तर ठेवला आहे. चारच लोक जॉईन झालेले होते. मी जास्तीची तर कोणाची प्रेझेंटी पाठवणार नाही आहे कारण जास्तीची पाठवली तर माझ्यावर येऊ शकते कारण येणार असते तर काही प्रॉब्लेम नसते पण ऑनलाईन मध्ये कोणी नसेल नसताना कारण रेकॉर्डिंग आहे आपलं सगळं हे आहे त्याच्यामुळे मी कोणाची प्रेझेंटी ही चुकीची लावणार नाही. मग कोणाला काही अडचण आली तरी चालेल पण मी चुकीची प्रेझेंटी कोणाची लावणार नाही. ते आपल्या मित्रांना सांगा जे लोक जॉईन होतील त्यांचीच प्रेझेंटी मी लावून सबमिट करणार आहे. काही अडचण आली तर तुमचं तुम्ही पाहून घेजा कारण सगळं ऑनलाईन असल्यामुळे मी चुकीची प्रेझेंटी तुम्हाला देऊ शकत नाही. जे जॉईनही करत नाही त्यांची प्रेझेंटी मी लावणार नाही. कारण आता काल परवाच पत्र आला आहे विद्यार्थी संख्येची उपस्थिती सादर करा म्हणून. ठीक आहे तर मी थांबवतो क्लास आता तेच